हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. चला बघूयाचे वोकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडियम्स अँड फ्रेजेस आणि मिसस्पेल्ड वर्ड. सो फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा तो आहे ओव्हरचर. ओव्हरचरचं काय मिनिंग आहे तर अन ऑर्केस्ट्रा पीस ॲट द बिगिनिंग ऑफ अन ओपेरा प्ले एक्सेट्रा अँड इंट्रोडक्शन टू समथिंग मोर सबस्टॅन्शियल. म्हणजेच काय होते तर परिचय असणे, परिचय देणे. जसं की आता ऑर्केस्ट्रा चालू होणार आहे, त्या ऑर्केस्ट्राच्या आधी एक प्ले जो असतो म्हणजे त्याचाच एक पीस म्हणून किंवा त्याच्याच बद्दल एक इंट्रोडक्शन म्हणून एक जे वाद्य ते वाजवतात किंवा थोडं इंट्रोडक्शन देतात त्यांच्याबद्दल, तर त्यालाच काय म्हटलं जातं, ओव्हरचर असं म्हटलं जातं. ओके, एकतर प्रस्तावना होते, सूचना होते किंवा परिचय, तर याला म्हटलं जातं ओव्हरचर. ओव्हरचर म्हणजे काय होते तर सूचना, संगीतेच्या सुरुवातीस असलेल्या वृंदवादनाचा कार्यक्रम. ओके, यालाच काय म्हटलं जातं, ओव्हरचर असं म्हटलं जातं. आणखी काय, प्रस्तावना, परिचय. ओके, याला म्हटलं जातं ओव्हरचर. सो सिनोनिम काय आहे, प्रिल्यूड, इंट्रोडक्शन आणि ओपनिंग. आणि अँटोनिम काय आहे याचे, कन्क्ल्युजन, एंडिंग आणि इपिलोग. ओके, सो ओव्हरचर म्हणजे काय होते, जर समजा आता एखादा ऑर्केस्ट्रा चालू आहे किंवा काही संगीताचं काही चालू होणार आहे, तर त्याआधी त्याच्याबद्दलच एक सूचना देणे किंवा त्याच्याबद्दलच एक झलक दाखवणे स्टार्टिंगलाच, त्याला काय म्हटलं जातं, ओव्हरचर. ओके, सो नेक्स्ट आहे वर्ड रम्प. रम्पचं काय मिनिंग आहे, अ स्मॉल अँड ऑर अनइम्पॉर्टंट रेमिनंट ऑफ समथिंग ओरिजिनली लार्जर. ओके, म्हणजेच रम्प म्हणजे काय होते तर महत्वहीन अवशिष्ट भाग, याला असं म्हटलं जातं रम्पला. म्हणजे जे रिमेनिंग असतं, जे ज्याचा यूज नाही होत, जे अनइम्पॉर्टंट आहे, त्याला काय म्हटलं जातं, रम्प. ओके, रम्प म्हणजे काय आहे, महत्वहीन अवशिष्ट भाग. ओके, सो सिनोनिम काय आहेत रम्पचे, रिमाइंडर, रिमेनिंग पार्ट और नंबर. म्हणजेच रिमेनिंग पार्ट असला किंवा नंबर असला, काही पण जे रिमेनिंग आहे, जे अनइम्पॉर्टंट आहे, त्याला म्हटलं जातं रम्प. अँटोनिम आहे फ्रंट, बॅरिकेड, बॅरिकेडो, बॅटलडो आणि वॉल. ओके, सो रम्पचं मिनिंग काय आहे तर जे अनइम्पॉर्टंट आहे, महत्वहीन आहे, त्याचं अवशिष्ट भाग जो आहे त्याला रम्प असं म्हटलं जातं. नेक्स्ट वर्ड आहे गॅम्बिट. गॅम्बिटचं काय मिनिंग आहे तर अन ऍक्ट ऑर रिमार्क दॅट इज कॅल्क्युलेटेड टू गेन अन ॲडव्हान्टेज स्पेशली ॲट द आउटसेट ऑफ अ सिच्युएशन. म्हणजेच जसं आपण चेस खेळतो, तर त्या चेसमध्ये एखादा जण काय करतो, त्याला पुढे ॲडव्हान्टेज पाहिजे आहे, तर त्याकरता तो आपले प्यादे आधीच पुढे ठेवून देतो मरण्याकरता. तर ते जे प्यादे त्यांनी आधीच सर्वात आधीच जेव्हा स्टार्ट झालेला आहे गेम, तेव्हाच त्यांनी समोर ठेवून दिलेले आहे मरण्याकरता. पण त्याच्या डोक्यामध्ये काय आहे की त्याच्यामुळे आपल्याला समोर ॲडव्हान्टेज मिळेल. तर ती जी परिस्थिती असते, ती जी स्थिती असते, त्याला काय म्हटलं जातं, गॅम्बिट असं म्हटलं जातं. ओके, गॅम्बिट म्हणजे काय होते मग, एखादी कृती किंवा टिप्पणी जी फायदा मिळविण्यासाठी मोजली जाते. आणखी काय म्हटलं जातं त्याला, विशेषतः कशामध्ये तर परिस्थितीच्या सुरुवातीस. ओके, परिस्थितीच्या सुरुवातीस. तर गॅम्बिट म्हणजे काय होते, एखादी कृती
किंवा टिप्पणी जी फायदा मिळवण्यासाठी मोजली जाते, फायदा मिळवण्याकरता केली जाते, विशेषतः परिस्थितीच्या सुरुवातीला म्हणजे स्टार्टिंगला जे केले जाते त्याला म्हटलं जातं गॅम्बिट. सिनोनिम काय आहे? स्टॅग्नेम, मकिनेशन, ओके, मकिनेशन म्हटलं जाते किंवा मसिनेशन म्हटलं जातं. स्कीम आणि अँटोनिम काय आहे? फ्रँकनेस, ऑनेस्टी, इंटिग्रिटी आणि कन्सेंटिनेस. ओके, तर हे आहेत अँटोनिम्स कशाचे? गॅम्बिटचे. आणि सिनोनिम्स काय आहेत? स्ट्रॅटेजेम, मकिनेशन आणि स्कीम. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये काय आहे? फर्स्ट, ओके, सो आपण काय बघितलेले याचे? हां, ओके, सॉरी, एक वर्ड राहिलेला आहे आपला, तो आहे हर्डिंग. हर्डिंग म्हणजे काय आहे? तर मूव्ह इन अ ग्रुप, म्हणजेच ग्रुपमध्ये जाणे, ग्रुपमध्ये म्हणजे एकत्र होऊन जाणे, गोळा होऊन जाणे एका ठिकाणी, त्याला म्हटलं जातं हर्डिंग. ओके, सो हर्डिंग म्हणजे काय आहे? गंभरणे किंवा टोकवणे हे सुद्धा म्हटलं जातं त्याला. आणखी काय आहे की प्राणी किंवा लोकांना एकत्र येण्यासाठी किंवा एका ठिकाणी जाण्यासाठी मार्गदर्शन करणे किंवा त्यांना एकत्र करणे, याला काय म्हटलं जातं? हर्डिंग. ओके, हर्डिंगचं सिनोनिम काय आहे? ड्राईव्ह, राऊंड अप आणि शेफर्ड. आणि अँटोनिम्स काय आहेत त्याचे हर्डिंगचे? निग्लेक्टिंग, ओव्हरलुकिंग आणि डिसरिगार्डिंग. तर नेक्स्ट बघूया आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन फार इझी आहे याचे. सो फर्स्ट काय आहे? वाईन. वाईन हा काय आहे? द साऊंड ऑफ मॉस्किटो. जे मच्छर आहे ते आवाज काढतात, त्या आवाजाला काय म्हटलं जातं वन वर्ड मध्ये? वाईन. वाईन किंवा बझिंग सुद्धा म्हटलं जातं, BUZZING. ओके, जे मॉस्किटोज साऊंड काढतात, जे आवाज काढतात त्याला वाईन आणि बझिंग असं म्हटलं जातं. नेक्स्ट आहे द साऊंड ऑफ रॅट्स. तर जे रॅट्स साऊंड काढतात, जे रॅट्स आवाज काढतात त्याला काय म्हटलं जातं? स्क्विक. ओके, स्क्विक असं म्हटलं जातं वन वर्ड मध्ये, जे रॅट्स साऊंड काढतात त्यांना. ओके, नेक्स्ट आहे मिसस्पेल्ड वर्ड. सो फर्स्ट वर्ड आहे आपला तो आहे ज्युरिस्प्रुडन्स. ओके, सो ऑप्शन डी ही करेक्ट स्पेलिंग आहे ज्युरिस्प्रुडन्सची. काय आहे स्पेलिंग? JURISPRUDENCE. ज्युरिस्प्रुडन्स म्हणजे काय होते? तर ते होते न्यायशास्त्र. न्यायशास्त्र किंवा कायदेशास्त्र सुद्धा म्हटलं जातं. कायद्याच्या अभ्यासाची एक शाखा, त्याला काय म्हटलं जातं? ज्युरिस्प्रुडन्स. नेक्स्ट आहे ओडोंटोलॉजी. ओडोंटोलॉजी ऑप्शन सी ही करेक्ट स्पेलिंग आहे ओडोंटोलॉजीची, ODONTOLOGY. तर ओडोंटोलॉजी म्हणजे काय होते? तर दातांवरील उपचाराकरता जे शास्त्र असतं त्याला म्हटलं जातं ओडोंटोलॉजी, म्हणजेच दंत वैद्यशास्त्र. ओके, ओडोंटोलॉजी म्हणजे काय आहे? दंत वैद्यकशास्त्र. ओके, दातांवरील उपचाराचे शास्त्र, त्याला म्हटलं जातं ओडोंटोलॉजी. ओके, नेक्स्ट बघूया इडम्स अँड फ्रेजेस. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट काय आहे? ॲट द एंड ऑफ द डे. ॲट द एंड ऑफ द डे चं काय मिनिंग आहे? दिस इज यूज टू मीन इन कन्क्लुजन और वेन ऑल इज सेड अँड डन. ओके, सो आपण ॲट द एंड ऑफ द डे म्हणजे काय होते? शेवटी. तर याचा अर्थ होतो शेवटी. आपण हे बरेचदा वापरत असतो
डेलीमध्ये सुद्धा वापरू शकतो. जसं की आपण एखादं ठरवलेलं आहे की आपल्याला आता हे काम करायचं आहे किंवा या वेळेत हे करायचं आहे. पण शेवटी काय होतं, आपण बघा आता आपण सेंटेन्समध्ये यूज करून टाकतो की शेवटी जे व्हायचं ते होईल. ओके, आपण असं ठरवून ठेवतो की आपल्याला हे करायचं आहे, आपल्याला इथे जायचं आहे, तिथे जायचं आहे, कुठे बाहेर गेलं तर. पण शेवटी काय होतं, वेळेनुसार आपल्याला बघावं लागतं की आपल्याला काय करायचं आहे. तर म्हणजे काय होते, तर ॲट द एंड ऑफ द डे म्हणजे शेवटी जेव्हा जे होईल तेव्हा ते होणार. ओके, तर त्याच्यासाठी काय यूज करतो आपण, ॲट द एंड ऑफ द डे. ओके, नेक्स्ट आहे बाईट समवन्स हेड ऑफ. बाईट समवन्स हेड ऑफ म्हणजे काय आहे, तर इफ यू बाईट समवन्स हेड ऑफ यू क्रिटिसाइज देम अँग्रीली. म्हणजेच एखाद्यावर अचानक आणि रागाने काय करणे, ओरडणे. रागाने, अचानकपणे आणि रागाने ओरडणे, त्याला म्हटलं जातं बाईट समवन्स हेड ऑफ, किंवा टीका करणे सुद्धा म्हणू शकतो आपण. तर बाईट समवन्स हेड ऑफ म्हणजे काय होते, एखाद्यावर अचानक आणि रागाने ओरडणे किंवा टीका करणे, त्याला म्हटलं जातं बाईट समवन्स हेड ऑफ. ओके, सो हे आहेत आपले आजचे वर्ड्स, इडम्स अँड फ्रेजेस आणि मिसस्पेल्ड वर्ड सुद्धा बघितलेले आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये. आज साऊंड्सच होते, जे की होते मॉस्किटोच्या साऊंडला काय म्हणतात, तर वाईन आणि बझिंग म्हणतं, आणि जे रॅटचा साऊंड असतो त्याला म्हटलं जातं स्क्विक. ओके, सो याचे तुम्ही सिनोनिम्स आणि अँटोनिम्स एकदा वाचून घ्या, मराठी मिनिंग पण वाचून घ्या, नोट डाऊन करत चला दररोजचे वर्ड्स, आणि वाचत चला. डेलीमध्ये 4-5 वर्ड्स तरी डेली वाचायचे, त्यामुळे तुम्हाला आणखी लक्षात राहील. तुम्ही डेलीमध्ये पण यूज करू शकता, कोणासोबत बोलताना वगैरे एक एक वर्ड्स यूज करायचे, जे जे की तुम्हाला त्या सेंटेन्समध्ये फिट होईल असेच यूज करायचे. ओके, सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.